अशी मेशी एक नंबर घ्यायची, मेशी नाही काढायची, तीच आपली ओळख आहे. हेलो गाइज, गुड मॉर्निंग, वेलकम बैक टू मेनी ब्लॉग. आई होप की आप सब अच्छे होंगे. तर गाइज आज बस आंघोळ वगैरे करून रेडी झालोय मी असा. आणि आता गाइज मला करायचा नाश्ता. नाश्ता बोल सकते हा. गाइज मी नाश्त्यासाठी भिजवले हरभरे आणि मठ. तर हरभरे आणि मठ खाणार आहे. आणि त्यानंतर गाइज मला जायचं कॉलेज रोडला. दिनेश येतोय मला घेण्यासाठी, मग तो आल्यानंतर जाऊ. आणि मला करायचं होतं डॉक्युमेंटेशन, तो खूप सारं काम होतं माझ्याकडे, पण लाईट गेली त्यामुळे माझं सगळं काम तसंच राहिलं. आता ते आल्यानंतर करावं लागेल. सो आता काही मी नाश्ता करून घेतो, तोपर्यंत दिनेश पण येऊन जाईल. त्याला कॉल केला होता, तो बोलला की अर्ध्या रस्त्यात आलोय. तर नाश्ता वगैरे करतो, बॅग वगैरे घेतो, कारण माझं काही कालचं नाही, परवाचा टिफिन दिनेशच्या रूमला आहे. तर टिफिन आणि काही पाणी बॉटल्स वगैरे पण आणायचे मला त्याच्या रूमवर ना. तर सर्व घेऊन येईल आज. घेऊन येईल का मला दिनेशच आणून सोडेल, कारण मी त्याच्याच गाडीवर चाललोय आता. नाश्ता करून घेतो काही, असंच खातो मी थोडं. आणि बघ रेडी होतो पटापट. दिनेश आला असेल जवळपास, तो मला काही नाही, ते चार्जर माझ्या फोनचं, बॅग बस, आणि काही नाही यायचं. तर भेटतो मी तुम्हाला थोड्या वेळात. लाईट आली गाईज, कम्प्युटर ऑन करतो, थोडंसं काम आहे मला. कम्प्युटर ऑन होण्यासाठी लावले, तोपर्यंत मी नाश्ता काढून घेतो प्लेटमध्ये. भेटतो मी तुम्हाला थोड्या वेळामध्ये. A few moments later. सो गाईज आता फायनली मी आणि दिनेश आम्ही चाललो गाईज कॉलेज रोडला. आणि इथे लागला की जमलाचा सिग्नल. गाईज आम्ही आता चाललोय जेवण करायला. तर भाऊ आता गाडी काढतोय, चार्जिंगला लावलेली होती, गाईज झाली ना. तर आता जाऊ, मस्त जेवण वगैरे करू, मग येऊ गाईज. तर भेटू थोड्या वेळात, चला. आपण मध्ये बसणार आहे, कोणी मला पण नाही बसायचं मग. चला पायपे त्या गाडी लावून, चला पायपे. तर आपण आता मागे बसणार आहे, दिनेश भाऊ पुढे बसला. गाईज आमच्या सगळ्यांची हालत खूप गंभीर झालेली नाही, आगीमध्ये तो आगी गंदगी. सो हॅलो गाईज, आम्ही आता आलोय घरी. गेलो होतो जेवण करण्यासाठी RK वरती. तर तिथे गाईज आमच्यासोबत एक किस्सा घडला आज, खूप भयंकर किस्सा होता. आमचा जवळपास ऑलमोस्ट अर्धा घंटा तिथे गेला, अर्धा तास. तर तिथे झालं असं, आम्ही चाललो होतो ट्रिपल सीट. मी होतो, दिनेश होता आणि आदित्य होता. तर तिथे गाईज आम्हाला 3 पोलिसांनी पकडलं. एकाने फोटो काढला, एकाने गाडीचा स्टेशन नंबर घेतला, एक म्हणे किती देता. तर त्यांनी काही टोटल फाईन कॅल्क्युलेट केला, 8,500 रुपये फाईन पडत होता पुरा. मग त्यांनी आम्हाला साईडला घेतलं, म्हणे तुम्ही किती देऊ शकता. आमच्याकडे रुपया नाही घ्यायचे, रुपया, आणि त्यांना काय देणार आहे. तर त्यांना पण आमच्यावरती दया आली, सोडून दिलं त्यांनी आम्हाला. मग आम्ही गेलो, जेवण वगैरे केलं, आणि फायनली काही आता घरी आलोय. काही मला जायचं होतं आज दाढी करण्यासाठी, कटिंग दाढी सलूनला, पण मग मित्र नाही म्हणताय, कॅन्सल, नंतर जाऊ आता. सो असा हा आजचा प्रवास आमचा घडला. आणि त्यानंतर काही आम्ही रस्ता बदलून आलो, म्हणजे पोलीस भेटणार नाही. तरी भेटले होते एकडे काही, पण त्यांनी आम्हाला थांबवलं नाही. सो असा सीन झाला आमच्या सोबत. आणि आता काही आम्ही रूमला आलो, इथे आराम करतोय. थोड्या वेळाने जाऊ बाहेर, पुन्हा कटिंग करण्यासाठी जायचंय काही मला, कारण दाढी कटिंग खूप वाढली आता, केस आणि दाढी. सो जाऊ थोड्या वेळाने. लगेच जायचं पण दिनेश म्हणे आता नाही जायचं, नंतर जायचं. तर म्हटलं काय अडचण नाही, नंतर जाऊ.
सो भेटूया काही थोड्या वेळात पुढील एपिसोडमध्ये. सध्या तर एवढं सांगायचं होतं की काय झालं काही नाही. कोण? अरे व्हिडिओ मी शूट करतोय पण पोस्ट करायला मला एडिट करायला वेळ नाही भेटत आहे. हा काही मी व्हिडिओ शूट वगैरे करतोय खूप सारे, पण एडिट करत नाही. मग ते क्लिप तशाच वेस्ट जातात, त्यानंतर डिलीट करतो, पुन्हा शूट करतो, अशा खूप सारे वेळेस होतोय. तर भेटूया थोड्या वेळाने. सो गाईज फायनली आता वाजले जवळपास, किती वाजले? 6 वाजताय गाईज, 6. आणि आत्ताशी आम्ही चाललोय कटिंग करण्यासाठी. जायचं होतं आम्हाला 1-1.5 वाजताच, पण झोपले गाईज, सगळे झोपले होते, मी पण झोपलो होतो. थोडासा फोन वगैरे बघितला, थोडं काम करायचं होतं पण काही काम झालं नाही आणि तसेच झोपून गेलो आम्ही. सो आता गाईज मी तयार झालो, मस्त फ्रेश वगैरे वॉश करून घेतला आणि आता चाललोय कटिंगला. गाईज आता हा माझा शेवटचा लुक. आता हा पुरा चेंज होऊन जाणार आणि मी आता विचित्र दिसणार पुन्हा. कारण जेव्हा दाढी वगैरे वाढते तेव्हा मस्त वाटतं, पण गाईज दाढी खूप वाढली आणि मीच आता बोर झालो या दाढीला. तर त्यामुळे आता चाललोय आम्ही कटिंग करायला आणि मी चाललोय गाईज दिनेशला पण घेऊन चाललोय. तो नाही म्हणत होता, पण म्हटलं चल रे. तर दिनेश पण येतोय. चलता है चलता है. मेरा टिफिन गिर गया, बहुत बुरा लगा. आणि गाईज माझे कपडे काय माहिती सापडतं की नाही. आहे इथेच आहे. मी पॅन्ट घेतली होती आणि ती इथेच पडलेली अजून माझी पॅन्ट. गाईज या पोरांना पैशांच्या किमती नाही. हे बघा, हा $5 नाही ठोकळा, हा 2चा ठोकळा आणि अजून होता इथे कदाचित. अच्छा 2च आहे. तर हे पैसे असेच पडलेले असते यांचे इथे, त्यांना किंमत नाही पैशाची. अर्धी स्मेल कोणाकडे? अच्छा गाईज बघा, चावीला किचन कोणतं आहे त्याच्यावरती स्माईल आहे, बट अर्धीच आहे, अर्धी ओनरकडे. सो आता काहीच रेडी झालो आम्ही. बाई किती वेळ लागेल अजून? आधी येतोय का? काहीच आमचे मित्र आहे ना, लवकर तयार नाही होती, खूप वेळ लावता. काहीच एक गोष्ट दाखवू का? हा कचरा आहे मित्रांचा, गोणी भरलेली गाईज, गोणी. हा कचरा कोण फेकतं बाई? हा आजचा गाईज आमचं दोघांचा लुक बघून घ्या, हा शेवटचा लुक आहे आमचा. आता मी चेंज होऊन जाऊ. आता मी गाईज ब्लॉग मध्ये असं टाकतो, यहाँ से वहां तक, चलेगा ना? तर चालू आहे आता. तो नसेल येतं त्याला दरवाजा लावायला सांग. तर गाईज चालू आहे आता. चल बाहेरून लावू का मधनं लावतोय? येतोय ना तो? ठीक आहे. अरे गाईज मी दिसत पण नव्हतो. तर आता चालूया, भेटतो मी थोड्या वेळाने. कटिंगला जातो आता आणि तिथे गेल्यानंतर थोडासा शूट करेल. आपलाच माणूस आहे, ज्याच्याकडे चाललोय ना तो मित्राचा माहित नाही कसा, पण आपला पण मित्रच आहे आता. सो आजच भेटला, तो गावाकडे गेलेला होता, आला भेटला आणि त्याने काही शॉप इथे कॉलेज रोडला चालू केली, माहिती पण नव्हतं आम्हाला. पण आता आम्ही चाललोय फायनली त्याच्याकडे. तर चालूया, भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. A few moments later. हॅलो गाईज. सो गाईज मी आलोय आता घरी. फायनली जेवण वगैरे झालं आमचं आणि आता काही इथे मस्त गार हवा येते बाहेर. आणि इथे मी आता हे उघडून देतो आणि आता मला करायचं इथे काम थोडंसं माझं, आणि कटिंग वगैरे करून आलो. कशी झाली की कमेंट बॉक्समध्ये सांगा. कट मारलाय झालेलं, फक्त इथे थोडासा बुलेट वगैरे. आणि आता असा दिसतोय, अगोदर तर खूप विचित्र दिसत होतो मी, पण मिशीने काढली, मिशी ठेवली, थोडीशी कमी केली फक्त, कारण मिशी तर एक नंबर आहे आपली. इकडनं पण अशीच करावं लागेल, इकडनं दिसेल अशी. मिशी एक नंबर आहे, मिशी नाही काढायची, तेच आपली ओळख आहे. तर नवीन लुक कसा घ्यायच, बस थोडीशी दाढी कमी केली साईडनी, इथे तशीच ठेवली आणि इथे फक्त मुलट मारले, बस एवढंच केलं, बाकी काही नाही. तर आता करू आपण आपले कामं. सो पिकमा भरायचं आहे आणि
फॉर्म भरायचा एक. सो काम करून घेऊ. आणि गाईज आजचा पूर्ण दिवस माझा गेला मित्राकडे, तिकडेच होतो. सो नाही आधी मी ब्लॉग एडिट करून घेतो. नाही आधी कामं करून घेऊ मग ब्लॉग एडिट करू. भेटूया थोड्या वेळात. गाईज इथे मला सर्वात पहिले हे बटन चालू करावं लागतं. त्यानंतर गाईज इथे UPS आणि त्यानंतर गाईज इथे CPU. तर या पद्धतीने आपला सेटअप चालू होतो. इथे तिकडे सगळे वरती ठेवलेले होते. इथे हे दोन गोष्टी खाली आहे, CPU आणि इकडे दाखवत मी CPU आणि UPS तिकडे खाली आहे. मेन बोर्डचं स्विच मागे आहे. जर असं टेबल छोटासा आणखी असता तर मग सर्व वरती बसलं असतं. नाही आहे तो ॲडजस्ट केले चालून जातं, काय होत नाही. बस थोडा टेबलच खूप भरलेला आहे. टेबल रिकामा करावा लागेल मला. सर्व व्यवस्थित ठेवावं लागेल. डॉक्युमेंट ते खाली, ते पण नोटबुक वगैरे आणि माझी पाणी बॉटल इथे. तर आपलं PC चालू झालं आता. कम्प्युटर फायनली. काही वॉलपेपर कसं आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा. हेलो गाइस. सो गाइस अभी मेरा काम वगैरह सब कुछ हो गया. कंप्यूटर बंद कर दिया, बिछाना लगा दिया गाइस. सो यहीं पे सोता हूँ मैं. ये अपना तकिया है. सो गाइस अभी सोना है. मम्मी और भाई दोनों तो सो गए, मुझे भी सोना है. सो कंप्यूटर हाँ बंद हो गए. अभी लाइट भी बंद कर देता हूँ. ये भी बंद कर दूंगा ब्लॉग ख़त्म करने के बाद. सो विंडो वगैरह ओपन कर दी मैंने पहले, ताकि अच्छे से हवा आए अंदर. वैसे मच्छर भी आते हैं बट कोई नहीं, मच्छर क्या चलता रहता है. और भी आज बहुत कुत्ते वगैरह भौंक रहे हैं इधर, पता नहीं क्या है. सो अपन चलते हैं अंदर ही. ये देख लो guys, एक नंबर है. और guys, आज का मेरा लुक कैसा है कमेंट बॉक्स में बताना गाइस. वैसे मैंने बाल तो ज़्यादा कुछ किए नहीं, बस दाढ़ी और यहाँ पे थोड़े से टिक कर ली. तो पहले तो guys बड़ा अजीब लगता था, अब थोड़ा सही लग रहा हो. वैसे दोस्त का कहना था कि बाल और बारीक कर दे, बट मुझे गाइस बड़ा नहीं. सो इसलिए मैंने बालों को कुछ नहीं किया ज़्यादा, बस दाढ़ी को ही शेप दे दिया. तो ये मेरा फाइनल लुक है कटिंग के बाद. और पहले का तो मैंने आपको दिखाई दिया है. सो कंपेरिजन में बताना गाइस कौन सा ठीक था. वैसे मुझे तो यही सही लग रहा है, बट गाइस मुझे बड़ी दाढ़ी की आदत है देखने की. सो ये थोड़ा सा बारीक लग रहा है मेरे को ज़्यादा ही. और मूछें गाइस मैंने मूछों को कुछ नहीं किया, मूछें इसी रखी है क्योंकि मूछ तो अपने पहचान है गाइस. ब्लॉग हिंदी मराठी दोनों चल रहा है फिलहाल. कभी मैं मराठी में शूट कर रहा हूँ, कभी हिंदी में, बट कोई नहीं, जैसा भी है बढ़िया है. तो गाइस आज का ब्लॉग तो बहुत छोटा ही रहेगा क्योंकि मैंने दिन भर तो शूट वगैरह कुछ किया नहीं है. और गाइस आजकल मैं मतलब काफ़ी दिनों से ब्लॉग नहीं बना पा रहा हूँ ठीक से. सो कोई नहीं, थोड़े दिन में सही कर दूंगा. फिलहाल तो गाइस मेरा डॉक्यूमेंटेशन का वगैरह बहुत ज़्यादा काम चालू है, तो उसकी वजह से टाइम नहीं मिलता. और इस क्लास का काम भी थोड़ा पेंडिंग पड़ा है, बहुत ज़्यादा, थोड़ा नहीं बहुत ज़्यादा. क्लास का काम भी करना पड़ेगा क्योंकि क्लास में जीब्रश सॉफ्टवेयर भी शुरू हो गया और एनिमेशन का पोजिंग वगैरह भी हो गया. और मेरा सब कुछ बाकी है, सब कुछ पेंडिंग है. सो कल के सबसे पहले मैं क्लास करूँगा, फिर घर आऊँगा, घर आने के बाद पोजिंग कंप्लीट कर दूँगा कल के कल. और फिर परसों गई मेरा जो जीब्रश का वो कंप्लीट करूँगा. अब कल सर पूछेंगे जीब्रश के बारे में, बट देखते जो होगा सो देखा जाएगा. सो मिलते हैं गाइस नेक्स्ट ब्लॉग में. आई होप गाइस आपको मेरा ब्लॉग पसंद आया होगा. पसंद आया हो लाइक करना, शेयर करना और चैनल को सब्सक्राइब कर लेना गाइस. मिलते हैं अगले ब्लॉग में. बाय बाय, गुड नाइट.